नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 70-30 चा फॉर्म्युला असल्याचं कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये नाशिकमध्ये बैठक पार पडली आहे। तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सुद्धा कळतंय। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, माधुरी, एकूणच जर बघितलं तर महायुतीमध्ये या निमित्तानं फूट पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये महायुतीच्या चर्चेचं गुराळ सुरू होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपमध्ये एका बाजूला जोरदार इन्कमिंग बघायला मिळत होतं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये 122 जागांपैकी भाजप नेमक्या किती जागा घेणार अशा स्वरूपाची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये होती आणि शिंदेच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा सुटणार याबाबतची देखील चर्चा होती। आणि अशातच शिंदेच्या शिवसेनेकडनं जवळपास 45 ते 50 इतक्या जागा मागितल्या गेलेल्या होत्या। मात्र भाजपकडनं त्याबाबतचा कुठलाही स्पष्टपणे त्यांना प्रस्तावाला जी संमती होती देण्यात आलेली नव्हती। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना ही युती करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसतंय। 70 ते 30 अशा स्वरूपाचा जो फॉर्म्युला आहे तो जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 122 पैकी 70% जागा जी आहे ते शिंदेची शिवसेना घेणार आहे, तर 30% जागा ही अजित पवारांची राष्ट्रवादी घेणार असल्याचं माहिती मिळते। आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना अशा स्वरूपाचा सामना या निमित्तानं महायुतीमध्येच बघायला मिळणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।